एक्साईजचं रजिस्टर लिहिणे आणि मंथली स्टेटमेंट बनवणे याविषयीचा आपला जो एक दिवसीय वर्कशॉप आहे, या वर्कशॉपमध्ये काय काय शिकवलं जातं याची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे। मित्रांनो, सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला टीपी म्हणजे ट्रान्सपोर्ट पास, आपण जी लिकर विकत घेतो त्या लिकर बरोबर एक सरकारी पास येतो, त्याला टीपी असं म्हटलं जातं। सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला त्या टीपी विषयी संपूर्ण माहिती दिली जाते। ही आज माझ्याकडे आपल्या एका बारची टीपीची फाईल आहे। साधारण ही अशा प्रकारे टीपी असते। ही अशा प्रकारची टीपी असते, हे बघू शकता तुम्ही। ही आपल्या एका बारची टीपी आहे। याची तुम्हाला संपूर्ण विस्तृत माहिती दिली जाते की या टीपीचं वाचन कसं करावं, हे सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला शिकवलं जातं। यानंतर ही टीपी आपल्याला ब्रँड वाईज रजिस्टर आणि बियर रजिस्टरला नोंदवायची असते किंवा खतवायची असते। ही टीपी फाईल झाल्यानंतर हे आपल्याकडे बियर रजिस्टर आहे। ही जी टीपी आहे ही या बियर रजिस्टरमध्ये सगळ्यात पहिल्यांदा खतवायची असते। या बियर रजिस्टरची तुम्हाला संपूर्ण माहिती दिली जाते। यानंतर ही जी टीपी आहे ही टीपी प्रत्यक्षात तुम्हाला खतवायला लावली जाते। या वर्कशॉपमध्ये आपण प्रत्येक सहभागी मेंबरला ब्रँड वाईज रजिस्टर, बियर रजिस्टर, हे मंथली स्टेटमेंट आणि हे चटई रजिस्टर प्रत्येकाला इंडिव्हिज्युअल स्वतंत्र देत असतो आणि ते या ठिकाणी लिहायला शिकवत असतो। यानंतर हे तुम्ही आपल्या घरी नेऊन याच्यावरती तुम्ही प्रॅक्टिस देखील करू शकता। ही टीपी पहिल्यांदा आपल्याला ह्या बियर रजिस्टरला कशी खतवायची असते हे शिकवलं जातं। हे बियर रजिस्टरला खतवल्यानंतर हे जे ब्रँड वाईज रजिस्टर आहे, या ब्रँड वाईज रजिस्टरला कशी खतवायची हे शिकवलं जातं। लक्षात घ्या, ही टीपी आली, हे टीपीचं वाचन कसं करायचं हे सगळ्यात पहिल्यांदा शिकवलं जातं। यानंतर ही टीपी बियर रजिस्टरला आणि ब्रँड वाईज रजिस्टरला कशी खतवायची हे शिकवलं जातं। हे बियर रजिस्टरला आणि ब्रँड वाईज रजिस्टरला खतवल्यानंतर किंवा नोंदवल्यानंतर, या बियर रजिस्टर ब्रँड वाईज रजिस्टरच्या आधारे आपल्याला हे चटई रजिस्टर भरायचं असतं किंवा ह्या चटई रजिस्टरला त्या नोंदी ओढायच्या असतात। हे चटई रजिस्टर एका महिन्यासाठी एक पान असतं, हे बघू शकता। हे चटई रजिस्टर आहे, ठीक आहे, हे चटई रजिस्टर आहे। टीपी पहिल्यांदा तुम्ही ब्रँड वाईज रजिस्टरला, बियर रजिस्टरला खतवल्यानंतर ही ह्या चटई रजिस्टरला हे एका महिन्यासाठी आहे। हे पान एका महिन्यासाठी असतं। इथं तारखा दिल्या आहेत आणि इथं आवक, विक्री आणि शिल्लक असे कॉलम आहेत आणि त्यामध्ये त्यांचे पॅक साईज आहेत। तर पहिल्यांदा ती टीपी आल्यानंतर तुम्ही ब्रँड वाईज रजिस्टर, बियर रजिस्टरला खतवल्यानंतर ह्या चटई रजिस्टरला खतवायची असते। ह्या चटई रजिस्टरला खतून झाल्यानंतर महिन्याच्या शेवटी तुम्हाला मंथली स्टॉक स्टेटमेंट तुमच्या SP साहेबांना द्यायचं असतं। हे बघा, हे मंथली स्टॉक स्टेटमेंट आहे। हे मंथली स्टॉक स्टेटमेंट हे बघू शकता। हे बघा, हे मंथली स्टॉक स्टेटमेंट आहे। हे मंथली स्टॉक स्टेटमेंट तुम्हाला दर महिन्याच्या शेवट तुमच्या एक्साईजच्या SP साहेबांना द्यायचं असतं किंवा तुमच्या विभागात जे एक्साईजचे अधिकारी आहेत त्यांना ते पोच करायचं असतं। ह्या चटई रजिस्टरवरून हे मंथली स्टॉक स्टेटमेंट लिहायला तुम्हाला शिकवलं जातं। याशिवाय तुम्हाला बल्क लिटर काढायला शिकवलं जातं। हा स्टॉक जो असतो हा बॉटलमध्ये असतो। याशिवाय एक्साईजला हा स्टॉक बल्क लिटरमध्ये पण द्यायचा असतो। तर बल्क लिटरमध्ये देखील तुम्हाला कसा काढायचा हा या तुम्हाला एक दिवसीय वर्कशॉपमध्ये शिकवलं जातं। तर मित्रांनो, एक दिवसीय वर्कशॉपमध्ये आपल्याला काय काय शिकवलं जातं याचा एक रिकॅप थोडक्यात घेऊया। सगळ्यात पहिल्यांदा टीपीचं वाचन कसं करायचं, नंतर ह्या टीपीच्या नोंदी ब्रँड वाईज रजिस्टर आणि बियर रजिस्टरला कशा करायच्या हे शिकवलं जातं। प्रत्यक्षात तुम्हाला ही सर्व रजिस्टर जी इथं आहेत, ही रजिस्टर तुम्हाला आमच्यातर्फे दिली जातात। ही रजिस्टर तुम्ही घरी घेऊन जायची असतात व याच्यावर तुम्ही प्रॅक्टिस करायचं असतं। सर्वात पहिल्यांदा टीपीचं वाचन, त्यानंतर त्या टीपी बियर रजिस्टरला आणि ब्रँड वाईज रजिस्टरला खतवणे। या ठिकाणी ह्या खतून झाल्यानंतर ह्या तुम्हाला चटई रजिस्टरला नोंदी करणे किंवा चटई रजिस्टरला खतवणे आणि चटई रजिस्टर झाल्यानंतर ह्या नोंदी मंथली स्टेटमेंटला घेणे आणि मंथली स्टेटमेंट कसं लिहिणे व त्याच्यावर बल्क लिटर कसं काढणे हे देखील सांगितलं जातं।
मित्रांनो, माझ्या मते तुम्हाला ह्या एक दिवसीय कार्यशाळेमध्ये, आपल्या एक दिवसीय वर्कशॉपमध्ये काय काय शिकवलं जाणार आहे याची पूर्ण माहिती आली असेल. त्यातूनही तुम्हाला जर काही शंका असेल तर जरूर मला विचारा. हे जे सेट आहे हा प्रत्येकाला घरी नेण्यासाठी दिला जातो, हे एक समजून घ्या. माझ्या मते सर्व काही समजलं असेल. जरी काही शंका असेल तर परत मला कमेंटमध्ये विचारा. माझा नंबर देत आहेत, मला फोन करून अनेक माहिती घ्या. धन्यवाद. मी वाट बघतो तुमची आपल्या वर्कशॉपमध्ये. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.